पाहुयात पुढची बातमी। नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना पाणी मिळत नाहीये। आज नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा त्यामुळे काढण्यात आला आहे। तर या मोर्चामध्ये आदिवासी महिला डोक्यावर हंडा घेऊन सहभागी झाल्या। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या दिशेने रवाना झाला। नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। विशेषतः नाशिकच्या इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि हर्सूल या आदिवासी बहुल भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे आणि म्हणून या भागातील महिलांचा एक हंडा मोर्चा नाशिकच्या जिल्हा परिषद मुख्यालयावरती येऊन धडकलेला आहे। आपण ही दृश्य बघतोय। नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर अशा पद्धतीनं या आदिवासी बहुल भागातील महिला ज्या आहेत त्या आपल्या डोक्यावर हंडा घेऊन हा मोर्चा घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर दाखल झालेला आहे। या महिलांची मागणी आहे की त्यांना पाणी मिळत नाहीये। जलजीवन मिशनच्या अनेक योजना राबवल्या गेल्या, गावामध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या, मात्र नळाला पाणी येत नाहीये आणि मैलोनमैल या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। खरं तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीनं या महिलांचे पाण्यासाठीचे हाल होत आहे, वणवण करावी लागते। विशेषतः इगतपुरी त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील धरणबहुल परिसर आहे। धरणांचा जिल्हा अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे। मात्र धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या याच नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये महिलांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं महिला दिनाच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे। नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्यालयासमोर या महिला हंडा मोर्चा घेऊन येऊन धडकलेल्या आहेत। त्यामुळे या हंडा मोर्चानंतर तरी या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली येईल अशा प्रकारची आशा आहे। मात्र या मोर्चानंतर या महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटतो का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून ही बातमी समोर येते। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक आहे, पण या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती आहे। संग्राम कोते की झीशान सिद्दीकी, कुणाचं पारडं जड असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। यातील एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे। या एका जागेसाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, माजी आमदार झीशान सिद्दीकी यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत। तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 6 अधिकृत जागांपैकी अजित पवारांना देखील एक जागा मिळणार आहे। त्या एका जागेसाठी अजित पवारांकडे तब्बल 100 पेक्षा जास्त इच्छुकांची रांग लागली आहे। त्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार असं दिसतंय।